अध्याय पहिला. नमनाध्याय कथासार. श्री आनंद भारती महाराजांच्या यांच्या प्रेरणेने गोपाळराव विद्वांस यांनी श्री गुरु लीलामृत या ग्रंथाचे लेखन केले. मानव जातीमधील सत्य, अहिंसा, धर्मनीती यांचे अस्तित्व नष्ट होऊ लागले. दैनंदिनी जीवनास अन्याय व अधर्माचा संसर्ग ग्रासू लागला की परमेश्वराला जगद्गुराकरिता सज्जनाचे संरक्षण करण्याच्या हेतूने दुर्जनाचे निर्दालन करण्यासाठी अवतार घ्यावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याने श्री दत्तावतार घेऊन दत्त संप्रदाय निर्माण करण्याचे कार्य करतेवेळी श्री दत्तात्रय, श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ ह्या 4 अवतारात जी लोकात्र सत्कृती केली, जगाला जो भक्तीचा मार्ग दाखविला, तो अज्ञजनांना समजावा आणि यांच्या जीवन परमेश्वर उपासनेत सार्थकी लागावी या उद्देशाने ध्येयाने श्री गुरु लीलामृत ग्रंथ लिहिण्यात आला आहे. जगाला जो भक्तीचा मार्ग दाखविला, तो अज्ञजनांना समजावा आणि त्यांचे जीवन परमेश्वर उपासनेत सार्थकी लागावे या ध्येयाने गुरु लीलामृत ग्रंथ लिहिण्यात आला आहे. श्री गुरु लीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय नमनाध्यायाचा असून ह्या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यांनी विविध देवदेवतांस नमन करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. श्री गणेश, सच्चिदानंद, श्री दत्त सद्गुरू तसेच मातापिता यांना आदरभावाने वंदन करून ग्रंथकर्त्याने ग्रंथलेखनास प्रारंभ केला. ग्रंथारंभी सकल सिद्धीचा नायक गणपती विघ्नहर्ता मंगलकर्ता गजाननास वंदन केले. त्यानंतर ग्रंथकर्त्याने विश्वमाता आदिशक्ती पार्वतीदेवी हिस वंदन केले आहे. निराकार निर्गुण अशा साक्षात परब्रह्म सच्चिदानंदालाही ग्रंथकर्त्याने वंदन केले आहे. सत्वरज तमगुण मायायोगी झाले 3, तये झाले ब्रह्मसगुण अवतीर्ण त्रिमूर्ती असा उल्लेख करीत ग्रंथकर्त्यांनी ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयदेवतांसह वंदन केले आहे. त्यानंतर त्यांनी महर्षी अत्रिपत्नी महासाध्वी अनसूयाच्या उदरी दिनोद्धारासाठी ज्या त्रिमूर्तींना एकरूप होऊन अवतार घेतला, त्या श्री दत्तगुरूंना भक्तिभावपूर्वक वंदन केले आहे. श्री दत्तप्रभूंनी श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार घेत गाणगापूर क्षेत्र परमपावन केले, तसेच भक्तजनांचा उद्धारही केला. पुढे ते कर्दळीवनात गुप्त झाले आणि त्यानंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ रूपामध्ये प्रकटले. अक्कलकोटच्या या श्री स्वामी महाराजांच्या सतशिष्य श्री आनंद भारती महाराजांचे यांच्या निवेदनावरून गोपाळराव विद्वांस यांनी श्री गुरु लीलामृत हा ग्रंथ लिहिला आहे. श्री आनंद भारती महाराजांची आज्ञा व आशीर्वाद घेऊन ग्रंथकर्त्यांना ग्रंथलेखनास प्रारंभ केला आहे. त्यानंतर ग्रंथकर्त्यांनी आपल्या मातापित्यांना, ज्ञानदेव तुकाराम प्रभृती साधू संतांना आदराने वंदन केले आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्षय कृपादृष्टी लाभून ग्रंथ पूर्ण व्हावा अशी त्यांचे चरणी प्रार्थना करून श्री गुरु लीलामृत ग्रंथाचा हा पहिला नमनाध्याय पूर्ण केला आहे. येथे नमनाध्याय नामक पहिला अध्याय समाप्त झाला.